यामध्ये ओवा टाकून बाजरीचं पीठ घेतले, गव्हाचे पीठ, बाजरीचं पीठ घेतले त्यापेक्षा अर्ध घ्यायचे, बाजरीच्या पिठाच्या निम्म अर्ध पीठ घेतले गव्हाचं. आता गव्हाच्या अर्ध बेसन पीठ 1 वाटी घ्यायचे. इथे पीठ मिक्स करून घेतले. त्यानंतर इथे खूप अशी बारीक आणि खूप सारी कोथिंबीर चिरून घेतलेली ती त्याच्यात टाकून घ्यायचे. त्यानंतर इथे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. 7 ते 8 कांदे मोठे चिरून घेतलेत बारीक आणि ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे. आता याच्यात अंदाजाने मीठ टाकून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता हे वाटण करून घेतलेलं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर ते वाटण टाकून घेणार आहे. आणि वाटणामध्ये काय काय टाकलेलं आहे तर मोठ्या लसणाच्या 3 कांड्या सोलून घेतल्या होत्या आणि जिरं आणि हळद हे वाटणात मी वाटण करून घेतलेले ते यामध्ये टाकून घेते. याच्यात आलं, लसूण, जिरी आणि हळद टाकून वाटून घेतलेलं आहे. पहिलं मी टाकलं होतं पण ते जरा मोठं राहिलं होतं तर परत मिक्सरमध्ये घेऊन वाटून घेतले. आणि हे सगळं मिक्स करायचं आहे याच्यात. आता याच्यात चवीनुसार जेवढी तुमचं किती हे तुम्ही तिखट भाकरी किती करणार आहे, हिरवी मिरची पण टाकू शकता आणि लाल तिखट पण टाकू शकता. तर इथं मी लाल तिखट का टाकलंय कारण पावसाळ्यात काय होतं हिरवी मिरची चांगली नसती वा हे करते म्हणजे जुलाब वगैरे होऊ शकतात, एखाद्याला पोट दुखू शकते. तर त्यासाठी इथे लाल मिरची किंवा लाल तिखट टाकायचे, त्यामुळे त्रास नाही होणार, म्हणून इथे मी लाल तिखट टाकलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. मस्त कलर आलेला आहे. आता हे सगळं पीठ थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं. आता इथे पाहू शकता मस्त असा गोळा मळून घेतलेला आहे मी. आणि पाऊस चालू आहे आता, तर पाऊस पडत असल्यावर गरम गरम थालीपीठं, भजी, चहा, वडापाव असे गरम गरम पदार्थ खायला खूप चांगलं वाटतं आणि मजा येते खरं तर गरम गरम खाण्यासाठी. तर काल बाजारामध्ये कोथिंबीर 2 गड्ड्या आणल्या होत्या, तर म्हणलं चला बनवूया आज थालीपीठं मस्त. तर अशा पद्धतीने गोळा बनवून घेतलेला आहे आणि आता आपण थालीपीठं करणार आहे. तर पुढे पहा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा. आणि तुम्हाला आवडतात का थालीपीठं खायला तिखट भाकरी, तर आषाढ श्रावणमध्ये खूप छान वाटतात खायला. आणि अजून आषाढ सुरूही पण नाही झाला, पण पाऊस पडल्याच्या नंतर असं चटपटीत खायला खूप छान वाटतं काहीतरी. तर मी आज बनवते आणि पूर्ण व्हिडिओ पहा आणि कमेंट करा की कसा वाटला तुम्हाला. आता इथे मी स्वच्छ धुतलेला रुमाल घेतलेला आहे, किंवा तुम्ही काही कापड घेऊ शकता स्वच्छ धुतलेलं. आणि त्यानंतर याच्यावर काय करायचं आहे, पोळपाटावर रुमाल आथरायचा आहे आणि त्याच्यावर पाणी टाकून घ्यायचे. पाणी टाकल्याने काय होतं की जे आपण थालीपीठ बनवणार आहे ते चिकटत नाही रुमालाला. आता आपल्याला जेवढी भाकर करायची आहे तेवढा गोळा करून घ्यायचा आहे असं. आता इकडे मी तवा तापायला ठेवणार आहे. आणि एक तांब्यात किंवा टोपात पाणी घ्यायचे आणि
हात पाण्यातून बोटं पाण्यातून बुडून घ्यायची आणि अशा पद्धतीने तुम्हाला अशी जर भाकर येत नसेल करता, थालीपीठ असं बनवता येत नसेल तर तुम्ही पिठावर पण थापू शकता. पण असे थालीपीठ खूप चविष्ट लागते आणि अशीच पद्धत आहे. पण तुम्हाला जमतच नसेल तर तुम्ही पिठावर पण भाकरीसारखी आपण भाकर करतो तशी थापून पाणी फिरून करू शकता. आता हे जास्त जाड नाही ठेवायचे, मस्त पातळ करायचे. अशा पद्धतीने मी तुम्हाला एक करून दाखवते आणि त्यानंतर मग मी सगळी करून घेणार आहे. असं मध्ये जाड नाही राहून द्यायचे, साईडला दाबून दाबून घ्यायचं. आणि बोटांना पाणी लावल्याच्या नंतर इथे पाहू शकता हाताला काही चिकटत वगैरे नाही. आता हे अशा पद्धतीने मी चांगलं बनवून घेतलेलं आहे. आता पहिला असल्यामुळे थोडंसं जास्त तेल लावते मी, चिकटू नये त्यामुळे, नाहीतर एवढं तेल पण लागत नाही. सगळीकडून तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर हे असं उचलायचंय रुमाला सकट. इकडे दाखव, रुमाला सकट हे असं रुमाला सकट उचलायचंय, खाली हात घालून आणि असं टाकून द्यायचं. आता रुमाल ओला असल्यामुळे काय होतं की रुमाल तव्याला चिकटणार वगैरे नाही. आणि असं हळूच काढून घ्यायचा आहे रुमाल. त्यानंतर अशी बोटाने थोडी फोलं करून घ्यायची, जेणेकरून काय होतं ते आपण आता याच्यावर ताट ठेवायचे. वाफ त्या होलामधून वाफ वर येते आणि वाफेमुळे हे थालीपीठ आपलं शिजतं व्यवस्थित. पहिलं तुम्हाला मी जसं दाखवलं त्याच पद्धतीने परत ज्या साईडने म्हणजे ह्या साईडने आपण हे केली होती, थालीपीठ केलं होतं त्याच साईडने रुमाल परत वरची बाजू करायची, त्याच्यावर परत पाणी टाकायचे आणि परत आपल्याला जेवढा लागेल तेवढा गोळा करून घ्यायचा आहे. आणि त्याच पद्धतीने आपण परत हे करून घ्यायचे. 2 ते 3 मिनिटं झाले तर आपण पाहू शकता मस्त वाफ झाली होती याच्यात. आणि झाकण ठेवायचे, कारण झाकण जर नाही ठेवलं तर वरून व्यवस्थित होणार नाहीये. मस्त निघलेली पाहू शकता, खरपूस रंग आलेला आहे आणि खूप छान भाजलेली आहे. आता इकडून तुम्हाला तुमच्या मनावर आहे, तुम्हाला जर तेल लावायचं असेल दुसऱ्या साईडने तसं साईडने सोडायचे आणि नाही टाकलं तरी चालते. पण थालीपीठाला भाजतं पण चांगलं तेलाने आणि चव पण चांगली येते, म्हणून आपण कढईने थोडंसं तेल सोडलेलं आहे. आता हे कशासोबत खायचं तर तुम्ही दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत किंवा तुम्ही गूळ त्याच्याबरोबर घेऊ शकता. आणि याच्यासोबत गूळ का खायचा की जेणेकरून थालीपीठाचा नंतर काहीच त्रास होत नाही गुळासोबत जर खाल्लं तर. पण आता गोड पदार्थ कोणाला आवडतही नाही आणि गूळ नाही खाल्लं तरी चालेल. तुम्ही दह्यासोबत टोमॅटो सॉस इतर काही कोणत्याही चटणीबरोबर तुम्ही खाल्लं तर खूपच छान लागते. आणि आता अशाच पद्धतीने सर्व आपण करून घेणार आहे. तर पाहू शकता खूप सुंदर झालेलं आहे. आणि अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपी बरोबर आपण पुन्हा भेटत आहोत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि माझ्या सारखी रेसिपी अशी करून पहा. तोपर्यंत धन्यवाद.